नमस्कार. आज कोणतीही भेसळ नसलेले मस्त नरम असलेले ताजे पनीर अगदी अर्ध्या तासात घरीच बनवूया चला. त्यासाठी मी इथे 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेले आहे. पनीर बनवण्यासाठी आपण एका मध्यम आकाराच्या लिंबाचा रस काढून घेत आहोत. त्याऐवजी आपण 1 मोठा चमचा व्हिनेगरसुद्धा वापरू शकतो. जेवढा रस आहे तेवढेच पाणी घालून घेऊया, म्हणजे पूर्ण दूध लगेचच फाटायला मदत होते. हे पहा, दूध आता पूर्ण तापले आहे, वर येत आहे. यामध्ये हळूहळू लिंबू पाणी घालून चमच्याने ढवळूया. अगदी 15-20 सेकंदात दुधातले पनीर व पाणी वेगळे वेगळे झाले आहे. आता मिनिटभरात लगेच गॅस बंद करूया. त्यातले पाणी वेगळे करण्यासाठी पनीर चाळणीत काढून घेऊया. आता हे खाली राहिलेलं पाणी अजिबात फेकू नका, कारण की यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हे प्रोटीन असतं. याचा वापर आपण भाजी किंवा आमटीत करू शकतो, कणिक भिजवण्यासाठी करू शकतो. खास करून पुरणपोळीची कणिक या पाण्यात भिजवली तर खूप छान मऊ पोळ्या होतात. लिंबू अथवा व्हिनेगरचा आंबटपणा राहू नये म्हणून हे आपण 2दा पाण्याने धुवून घेत आहोत. आता दुसऱ्या एका चाळणीत मलमलचा कपडा ठेवून त्यावर हे पनीर प्रॉपर सेट व्हायला ठेवूया. अशा पद्धतीने आधी चाळणीत काढून मग कापडावर पनीर सेट करायला ठेवल्यामुळे ते कापडाला चिकटतही नाही. तुम्हाला जर जाड क्यूब्स हवे असतील तर हे पनीर गरम असतानाच तुम्ही हव्या त्या पद्धतीने त्याला आकार देऊ शकता. आपल्याला पनीरचे क्यूब्स हवे असतील तर हे व्यवस्थित झाकून त्यावर अर्ध्या तासासाठी एक वजनदार वस्तू ठेवून द्यायला हवी. इथे मी दगडी खलबत्ता यावर ठेवणार आहे. आपल्याला लो फॅट पनीर बनवायचे असेल तर दूध तापवून ते फ्रीजमध्ये गार करून अशा पद्धतीने त्याची साय वेगळी करून घ्यायची आणि मग नंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालावा. अर्ध्या तासानंतर पहा, हे पनीर किती छान तयार झालंय. आता हे आपण कापून घेऊया. हे पहा, किती सॉफ्ट असं पनीर तयार झालेलं आहे. पाहिलं ना, घरीच किती पटकन आणि सोप्या पद्धतीने पनीर बनवता येतं. मला खात्री आहे यापुढे तुम्हीही आता घरीच पनीर बनवणार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. चला, भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.